मी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आभार मानतो। मागच्या काळात आम्ही हे ठरवलं होतं की मुंबईमध्ये ज्या लोकल ट्रेन्स आहेत त्याही मेट्रो सारख्या आधुनिक आणि एसी तयार करायच्या आणि त्या संदर्भातला निर्णय झाला होता। परंतु ज्या गतीनं ते काम सुरू होतं त्या गतीनं 2030च्या पूर्वी आपल्याला ट्रेन मिळू शकल्या नसत्या। त्यामुळे मध्यंतरी एक बैठक केंद्रीय मंत्र्यांसोबत झाली आणि त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारमध्ये निर्णय केला आणि केंद्र सरकारच्या ज्या 3 महत्वाच्या कोच फॅक्टरीज आहेत त्या ठिकाणी अत्यंत वेगाने या ट्रेन्स तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि प्रयत्न आहे की यातली पहिली मालिका ट्रेन्सची ही 2027 मध्ये यावी आणि त्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत मुंबईच्या सगळ्या लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि एसी व्हाव्यात। आणि पुन्हा एकदा सांगतो, एसी झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये। त्यामुळे मुंबईकरांना एक मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे। अनेक वेळा मुंबईकर म्हणायचे की तुम्ही सुंदर मेट्रो केल्या, त्यात प्रवास करताना छान वाटतं, पण लोकलचं काय, त्या जुन्याच ट्रेन आहेत। तर आता ती खंत दूर होणार आहे आणि देशातली आधुनिक अशा प्रकारची ही पद्धती या ठिकाणी मिळते। मी मोदीजींचे आणि अश्विनी वैष्णवजींचे मनापासून आभार मानतो।